तर सुप्रिया सुळेंबाबत वडेट्टीवार यांनी एक मोठा दावा केला। सुप्रिया सुळेंनी ओबीसी प्रमाणपत्र घेतलेलं आहे। शरद पवारांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे की नाही ते माहिती नाही असं ते म्हणाले। सर्व मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा मोठा दावा वडेट्टीवार यांनी केलेला आहे। त्यांनी काय म्हटलंय ऐकूया। काय आता जरांगे पाटलांना जरा माहिती कदाचित नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे। हो, सगळ्यांच्याकडे आहे, कोण नाही आहे, सगळ्यांनी ते प्रमाणपत्र ओबीसीचं घेऊन ठेवलं आहे। मला वाटतं की ओबीसीनी जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीत यावं। दरम्यान आपण बघतोय की वडेट्टीवारांचा हा मोठा दावा, त्यामुळे आता राजकीय तर्कवितर्क लढवले जाऊ लागले। तर सर्व मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतलेलं आहे असा मोठा दावा वडेट्टीवारांनी केलेला आहे। आणि विशेषतः सुप्रिया सुळेंबाबत त्यांनी थेट दावा केला। सुप्रिया सुळेंनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचं वडेट्टीवार म्हणतायत। तर शरद पवारांकडे मात्र ओबीसी प्रमाणपत्र आहे की नाही हे माहिती नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र सगळ्या मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतले असं म्हणत मराठा नेत्यांबद्दल, राज्यात जे मराठा नेते त्यांच्याबद्दल एक मोठा दावा वडेट्टीवारांनी केलेला आहे।